नाणेफेक इथे मात्र केली जाते. येस, कॉल कोण देतोय? दादू संघाचा खेळाडू इथे कॉल देतोय. कृष्णा 11 कॉल आलाय आणि नाणेफेक ही जिंकली दादूच्या बडा संघाने. मान्यवर विनंती करतोय आपण क्रीडा मंचाने सन्मान स्थानापन्न व्हायचंय. येस, नाणेफेक जिंकली आहे. सर्वप्रथम निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग नक्कीच त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ घेणार नाहीये. या सागरची बालेराव, आपण जर का नाणेफेक जिंकली असती तर कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षण. पण आता बॅटिंग आली आहे, कारण पहिला आपण खेळला त्यामध्ये नाणेफेक हरल्यानंतर तुमच्या आणि आपण विजयश्री आपल्या बाजूने खेचून आणलाय. बॅटिंग निर्णय तुमच्या बाजूने आल्यानंतर आनंद झालाय का? थोडा आनंद झालेलाच आहे. नक्कीच विशालने तर चांगला खेळ केलाय. तुम्ही कशा पद्धतीने खेळ कराल? मी पण करिअरना दाखवेन ग्राउंडमध्येच. नक्कीच, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. ओ टू सन्माननीय तुषारजी पाटील साहेब येथे उपस्थित झालेत. मी आपण जाऊया. तुषारजी पाटील साहेब येथे उपस्थित झालेत. मी कुणालजी लसने आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शाही सन्मान इथे करायचा आहे. नक्कीच त्यांना ही मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण कायम स्मरणात राहावी याकरिता निश्चितपणे सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मानित करायचं आहे. हे सन्मान चिन्हही आम्हाला इथे दिले सन्माननीय सतीश जाधव साहेबांकडून. हे सन्मान चिन्ह आम्हाला इथे उपस्थित झाले आहेत. आपलेही आम्ही खूप खूप आभारी आहोत की सध्यापुरती जे सन्मान चिन्हाची डिझाईन ट्रेंडिंगला आहे ते सन्मान चिन्ह इथे मात्र उपलब्ध करून दिले. धन्यवाद, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतोय मंचावर येण्याकरिता नक्कीच तुषारजी पाटील साहेब, आपण जे नाणेफेक कक्ष पाहू शकताय त्यांच्या मार्फत हे नाणेफेक कक्ष आम्हाला इथे उपस्थित करून दिलं आहे. येस, किरणने जर लगातार 3 चेंडू 3 गडी बाद घेतली, विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय संतोषजी गुरव साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. तदनंतर इथे मात्र पारितोषिक लागले गेले मॅक्सवेल भाई यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असेल मॅक्स भाई पारिवली यांच्याकडून. क्या बात आहे. आणि शत्रुदादा, जर आपण का झेल टिपला तर तुमच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. येस, ते मात्र असेल संतोष जाधव गुरव यांच्याकडून. क्या बात आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद तेजस. कृष्णा 11 कवाड आयोजित कृष्णा स्मृती चषक 2022 मध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. वळतोय आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच कडे, जिथे दोन्ही संघ एकामेकासमोर चॅलेंज एक्सेप्ट करून उतरलेत. एका बाजूला टीम पारिवली तर एका बाजूला टीम दादू चापाड. आणि पहिल्या चेंडूवरती धन्यवाद, पहिल्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये जेल बाद होतोय फलंदाज. यस डीजे. यस, थँक्यू. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. एका बाजूला स्ट्रायकर एंडला राहुल आणि नॉन स्ट्रायकर एंडला अजय.
आणि राहुलचा जर विचार केला तर रॉयल डकचा शिकार पहिल्या चेंडूवरती अगदी चेंडूच्या पाठीमागचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर प्रॉपर होतं, पण फटका फसला कुठेतरी आणि तिथे मात्र विकेट क्रमांक डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच विकेटवरती पहिल्या चेंडूवरती हादरा मिळाला आणि म्हणतात ना की पहिला वार लाख मोलाचा, तो वार दिला जातोय टीम दादूच्या पाडा संघाकडनं अगदी पारिवडीच्या विपक्षामध्ये. दरम्यान आदरणीय माननीय श्रीयुत मुकेशजी भांगरे साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. तुम्हाला विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर आला. ही ताकद आहे किरणची, ही नजाकत आहे. फलंदाजाला आता इथे प्रश्नात टाकलंय, करावं तरी काय. 2 चेंडू येतील निर्धाव आणि 2 चेंडूवरती जर बघितलं गेलं तर 1 विकेट नक्कीच मिळालाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज अजय. गोलंदाज किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये 2 खेळाडू बाहेर असतील आणि त्या प्रकारचे मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. चक्रव्यूह जणू काय रचलं गेलंय आणि त्या चक्रव्यूह मध्ये पहिलाच नक्कीच हादरा बसताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू स्विचिंगची तयारी, प्रॉपर टायमिंग. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये धन करत निघून जाईल. सीमा रेषे बाहेर येतोय पहिला चौकार. माननीय सन्माननीय मुकेशजी भांगरे साहेब यांचं इथे मात्र आगमन झालंय. वेलकम वेलकम, सुस्वागतम. आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम मुकेशजी भांगरे साहेब, सुस्वागतम. धन्यवाद. वळतोय पुन्हा एकदा मैदानात. पुढच्या एकदा स्विचिंगची तयारी. इथे देखील बॅक टू बॅक रिप्ले दाखवला जातोय. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चौकाराकरिता. बघितलंय तर गोलंदाजाला इथे फलंदाज अजय आव्हान देतोय, तू शेर आहे तो मे बी 1.25 शेर आहे. आणि बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा समीकरण बदलवताना पाहायला मिळालंय. ही ठसन आहे खऱ्या अर्थाने, ही मॅच मधली चुरस आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर. कारण की आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 संघाने मात्र इथे प्रवेश घेतला होता आणि त्या 10 मध्ये सर्वांना हरवत 2 संघ एकामेकासमोर, म्हणजे आजच्या दिवसातील टॉप 2 टीम एकामेकासमोर पाहायला मिळतोय. आणि मी अनेकदा म्हणतोय ना की 2 महाशक्ती एकामेकासमोर उतरल्यानंतर महायुद्ध पाहायला मिळतं आणि हे महायुद्धाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मास्कान आणि त्यानंतर 2 चौकार जर पाहायला गेले तर इथून कोणीच पहिलं 1 पाऊल पुढे पाहायला मिळत नाही. म्हणजे अजून स्टेबल आहेत दोन्ही संघ. बॅटल दाखवायला आपापली मात्र 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा किरण याचं थोडंसं चेंज केला जातोय आपल्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू चांगला आहे, फटका देखील चांगला. अगदी ऑर्थोडॉक्स कोकणच्या रिजन मधून बॅक टू बॅक चौकार हॅट्रिक क्रमांक पहिली या टुर्नामेंटची आपल्याला पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. याच तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. काय अप्रतिम चेंडू होता आणि पिकिंग ऍक्शन बघा किती चांगल्या पद्धतीने चेंडूला उचलला गेला आणि ऑर्थोडॉक्स कोकणच्या रिजन मध्ये हे कॅल्क्युलेशन चुकलं गेलं आणि त्याच्या जोरावरती येतील चौकार आणि 4 धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. किरणच्या विरोधामध्ये वारंवार हल्ले केले गेले आणि त्या हल्ल्यांच्या जोरावरती आता टीम सावरतीये. पडणारा पारिवली संघ आता मात्र पायावरती उभा राहिलाय. यावेळेस देखील थोडीशी तू मे रन आउटची संधी आणि फलंदाज होतोय बाद. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच खरा दिपवून टाकेल जगाला आज. होऊन करा धडाकेबाज. तर इथे धडाकेबाज कोण होतंय? नवीन फलंदाज यश मात्रे मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. कारण की विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर आहे. ज्या फलंदाज सेट होता, ज्या फलंदाजाने विजयाचे स्वप्न दाखवले होते, कुठेतरी कॉलिंग चुकली गेली. मी म्हणेन की ज्या वेळेस तुम्ही खेळपट्टीवरती असता
यस, नो आणि वेट ही कॉलिंग खूप जास्त इम्पॅक्ट करते. ज्या प्रकारे अजय फलंदाजी करत होता, मी म्हणेन की तो विकेट जरी धाव आली नसती तरी पण तो विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करत होता. सेट होते फलंदाजावरती, माइंड सेट चांगल्या पद्धतीने झाला होता, पॉझिटिव्ह माइंडने फटकेबाजी करत होता. आणि ज्यावेळेस जो फलंदाज पॉझिटिव्ह माइंडने असतो अगदी तो मात्र एक पाऊल अनेकदा आपल्याला पुढे पाहायला मिळतोय, पण तिथे मात्र पलटवार केलाय. आणि जसा विकेट मिळतो गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतील. प्रदीप गोलंदाजीवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथून मात्र पॉवर प्लेचा निर्बंध हटवला गेलाय, म्हणजे दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना गोलंदाज प्रदीप, चेंडू क्रमांक पहिला यश मात्रेच्या विपक्षामध्ये. पहिला चेंडू इथे मात्र सॉफ्ट हँडलने दिशा दिली आहे, एक धाव कंप्लीट केली गेली आणि बॅकअप चांगला आहे. या प्रकारचा बॅकअप मैदानामध्ये हवा असतो आणि ते मात्र नक्की जादूच्या पाड्याने एकजुटता का असते, एकनिष्ठा का असते ती दाखवली जाते आणि त्याच्या जोरावरती एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या फळकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 13. प्रथमतः फलंदाजी करताना यस नाणेफेकीचा जर विचार केला तर नाणेफेकी जिंकली होती ती म्हणजे टीम दादूचा पाडा संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलं गेलं होतं. आमंत्रित केलं फलंदाजी करताना यस अनेकदा आपण बघतो की शेवटची मॅच जेव्हा असते तेव्हा नाणेफेकी जिंकून फलंदाजी निवडतात, पण यावेळेस मात्र जर विचार केला तर वातावरणाचा जर विचार केला तर ते गृहीत धरून कुठेतरी क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये. खेळाडू तैनात नक्कीच असतील, एक सिंगल धाव नक्कीच मिळेल. आणि यस या आउटफील्डचा जर विचार केला तर आउटफील्ड फास्ट आहे, त्या कारणामुळे चेंडू जो आहे तो वेगाने बाउंड्री लाईनपर्यंत तकदील होतो आणि जिथे मात्र 2 धावा अंकित केल्या जातील तिथे मात्र एकच धाव असेल आणि त्या एका धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोचलं गेलं आहे, ते म्हणजेच 14 लॉस ऑफ 2 विकेट्स 14 रन्स. पुढचा चेंडू यावेळेस यश मात्रेच्या बॅटमधनं उडवण्याचा प्रयत्न होता. ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजनमध्ये फटका फसला. या आजच्या दिवसामध्ये माझखान जर बघितलं गेला तर यश मात्रे थोडासा आपल्याला कमीपणा व्हायला मिळाला. ज्या पद्धतीने नॅचररित्या आपल्याला यशकडून खेळ जो पाहायला मिळतो तो आज खऱ्या अर्थाने दिसला नाही, कारण की पहिल्या मॅचमध्ये देखील रॉयल डकचा शिकार, तदनंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील वैयक्तिक 4 ते 5 धावा करून परतला होता आणि या मॅचमध्ये देखील जर विचार केला तर 1 धाव करून परतला आहे. यस यशकडनं या मॅचमध्ये खूप साऱ्या अपेक्षा होत्या, पण तो अपेक्षांचा दिवा कुठेतरी मावळताना पाहायला मिळाला आहे. यस यशची जागा घेणारा खेळाडू कोणतरी नवीन मैदानामध्ये पाठवावा लागेल. तदनंतर वळतोय डीजेकडे, देऊयात त्यांना देखील एक सुवर्ण संधी. नक्कीच सागर भालेराव आहेत कुठे, कारण की प्रेक्षक वर्ग त्या फलंदाजाची वाट पाहतोय आणि या क्रुशल मुवमेंटवरती असा फलंदाज कोण असेल तर तो म्हणजे सागर भालेराव. यस इथून एक चांगला खेळ करू शकतो, पण मैदानाच्या आतमध्ये सागर भालेराव दिसत नाही आहेत, कुठेतरी पाठीमागे थांबवलं गेलंय. असं आय थिंक स्लॉगोरमध्ये येतील, स्लॉगोरचा बादशाह देखील म्हटला जाईल त्यांना. सर दरम्यान वळते पुन्हा एकदा मैदानाकडे, आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळालाय. विकेटचा जर विचार केला तर बघा मी म्हटलं होतं ना की ज्या वेळेस फलंदाज अजय आऊट झाला तदनंतर एक मैदानामध्ये पार्टनरशिप दाखवणे गरजेचं होतं आणि ती तदनंतर बॅक टू बॅक विकेट गेले आणि त्याच्या जोरावरती समीकरण आता मात्र बदललं गेलंय. धावसंख्या 16 या आकड्यावरती, विकेट क्रमांक 14 पद आपल्याला. यस स्ट्रायकर एंडला फलंदाज वैभव. हा चेंडू फेस करताना ऑफस्टंपच्या बाहेरनं निघून जातोय. दरम्यान आदरणीय महेंद्र चौगुळे
येस यांच्या माध्यमातून नक्कीच समालोचन कक्षाला आणि या टुर्नामेंटला शुभेच्छा आल्या. तदनंतर राकेश पाटील पारिवलीचे यांना आणि यांच्या टीमला पारिवली टीमला देखील महेंद्र चौगुले यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. येस धन्यवाद. वळतोय मैदानात पुन्हा एकदा 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 16 या आकड्यावरती. एक शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज प्रदीप सज्ज होत आहे. स्लोवर चेंडू हाताळला गेलाय. चकवा मिळालाय पण पंचांचा इशारा ऑप्स्टमच्या खूप जास्त बाहेर. वाईडिश चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त धाव असेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने समीकरण 1 ने वाढेल. अगदी जाऊन पोहोचले गेले 17 या आकड्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज सज्ज. शेवटचा चेंडू लोवर फुल टॉस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तब्दील केला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. येस आपण मुख्य व्यासपीठावरती वळतोय. मुख्य व्यासपीठावरचे सर्व प्रमुख पाहुणे जे या मॅचचा आनंद घेत आहेत, जे या मॅचचा आनंद व्यासपीठावरून घेतला जातोय त्यांना मात्र दाखवलं जात आहे. येस आमचे असोसिएशनचे अध्यक्ष देखील तिथपर्यंत पोहोचले. तदनंतर आयोजक देखील आणि प्रेक्षक वर्ग देखील इथपर्यंत पोहोचलाय. येस खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. येस सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि नक्कीच तुम्ही इथपर्यंत क्रिकेटच्या पाठीमागच्या प्रेमासाठी इथपर्यंत पोहोचला तर कृष्णा स्मृती चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. येस वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर फळकावरती आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 4 विकेटच्या नुकसानवरती 18 या आकड्यावर. येस षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सज्ज होतोय आदेश. येस आदेशला मात्र प्रमोट केलं गेलंय. पहिला चेंडू आदेशचा वैभवच्या विरोधात. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर शफल देखील केलं होतं पण गुडलेन स्पॉटवरती टप्पा खाल्ल्यानंतर चेंडूने जी उसळी घेतली त्या उसळीमध्ये कुठेतरी सरप्राईज झाले आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तदनंतर यष्टीरक्षकाची भूमिका आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज आदेश पुढचा चेंडू घेऊन. येस हे निर्धाव चेंडूचे जे रेशिओ आहे डॉट बॉलचा रेशिओ कुठेतरी आहे थांबावा लागेल. उडवण्याचा प्रयत्न नक्कीच चुकी झाली. संयम ठेवायला हवं होतं आणि ही चुकी शेवटच्या क्षणाला ठरेल महाग. निघून गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर चौकाराकरिता. धन्यवाद तिजे. तर या चौकाराच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती 22 या फटक्याची कुठेतरी गरज होती. हा फटका येणं गरजेचा होता कारण की इथून मात्र स्लॉग ओव्हरची सुरुवात खऱ्या अर्थाने चालू झाली आहे आणि इथून प्रत्येक षटकामध्ये मी म्हणेन की 2 ते 3 मोठे फटके हे मारावेच लागतील जर चांगला स्कोअर तुम्हाला दादूच्या पाटाच्या विपक्षामध्ये उभा करायचा असेल तर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू शफल केलाय. जागा बनवली. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये केला जातोय कलेक्ट. विकेट क्रमांक 5 डाऊन होताना. कीच जो फलंदाज मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतो. यस मागच्या मॅचचा हिरो मी म्हणेन खऱ्या अर्थाने ज्याने मॅचला रंगत आणली, ज्यानं मॅचला एंड केला आणि मॅचला आपल्या खांद्यावरती घेतली तो संकटमोचक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विशाल. यस आदरणीय प्रफुल्लजी भोईर यांच्या माध्यमातून जर विशालने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले गेले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यस या 1000 रुपयाचा पारितोषिकचा मानकरी विशाल या मैदानामध्ये पाहणार आहोत की काय हे बघावं लागेल. यस ज्या वेळेस आपले चाहते खेळाडू मैदानामध्ये असतात तेव्हा मात्र नक्कीच पैशांचा बक्षिसांची सुरुवात केली जाते. पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच फलंदाज बीट झालाय, फसला आणि निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या टुर्नामेंटसाठी सन्मान चिन्हाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलं, सन्मान चिन्ह लाभलं गेलं आहे असे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय पंकजी राऊत साहेब
यांचा मात्र इथे आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यस, कृष्णा स्मृती चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्हाची ही देखणी ट्रॉफी पाहायला मिळते. यस, आदरणीय पंकजी राऊत साहेब यस यांचा इथे आगमन झालाय. वेलकम वेलकम वेलकम. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर 23 ही धावसंख्या फलकावरती. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज आदेशाचा. याचा आदेशचा विचार केला तर हा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली. वैयक्तिक 5 धावा आतापर्यंत खर्च केला. हा चेंडू देखील चांगला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. एकच धाव असेल आणि या सिंगल धावेने स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील नक्कीच विशाल. आणि मी म्हणेन की मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी विशालने केली आहे, जेवढी स्ट्राईक विशालकडे असेल तेवढा फायदा नक्कीच टीम पारिवली संघाला होईल. या दरम्यान आदरणीय माननीय श्रीयुत एक गोड व्यक्तिमत्व पंकजी राऊत साहेब यस यांचं इथे आगमन झालंय, शुभ आगमन झालंय. मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्हाची ट्रॉफी पाहायला मिळते. यस, असे गोड व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व यस यांचं इथे आगमन झालंय. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल, अंतिम 6 चेंडू. आणि या अंतिम 6 चेंडूवरती आता टीम पारिवली संघ काय करेल. यस, जर बघितलं गेलं तर धावसंख्या आतापर्यंत फलकावरती आहे ती म्हणजे 24. इथून म्हणेन की 10 ते 15 धावा नक्कीच जोडाव्या लागतील एक जर चांगला स्कोर उभा करायचा असेल तर. कारण की दादूचा 24 धावसंख्या, कारण की दादूचा पाडा संघ जर बघितला गेला तर एक बलाढ्य संघामध्ये त्याची देखील गणता केली जाते. आणि या मॅचमध्ये ते जास्त ॲग्रेसिव्ह असतील आणि त्यांच्या ॲग्रेशनला जर तोड द्यायची असेल तर धावसंख्या या षटकामध्ये जेवढ्या जास्त मिळतील तेवढा फायदा होईल टीम पारिवली संघाला. षटक क्रमांक शेवटचा अंतिम हाताळण्यासाठी गोलंदाज जतीन मात्र सज्ज होतोय. जतीनवरती जिम्मेदारी दिली आहे. संघाचा कर्णधार म्हणून देखील त्याला प्रमोट केला जातोय अनेकदा. आणि आता मात्र गोलंदाजीची जिम्मेदारी, या जिम्मेदारीला जतीन सार्थक ठरतोय का? कारण की कठीण परिस्थितीमध्ये लढणारा हा लढवय्या असतो. पण जतीनपेक्षा मी म्हणेन की आता मात्र लढवय्या बनण्याची संधी कोणाला असेल तर ती विशालला. कारण की मागच्या मॅचमध्ये नक्कीच त्याने मात्र स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारीला घेऊन सार्थक ठरला होता. पण ही मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट असेल. आणि विशाल स्ट्रायकर एंडला येणाऱ्या 6 चेंडूवरती काय करेल जतीनच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू घेऊन जतीन सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडूवरती प्रहार केला. एक धाव कंप्लीट केली जाईल. फंबलिंग झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. डेंजर एंडला खतरे की घंटी आणि पंचांचा इशारा. फलंदाज विशाल होतोय आउट. बडी मछली जाल में. कम ऑन डीसी. पुढचा चेंडू, हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. पंचांचा इशारा. वाईड चेंडू. अतिरिक्त धाव जमेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली अगदी 27-27.
26 या आकड्यावरती, माफ करा, 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून देखील शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. हा चेंडू इथे उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक नक्कीच आहे, पण नो मॅन्स लँड मध्ये पंचांचा इशारा, नो चेंडू. दुसऱ्या धावेचा देखील पलटवार केलाय आणि इथे मात्र धावा जमवल्या गेल्या त्या 3 आणि मागचा वाईड चेंडू होता, म्हणजेच यस नो चेंडू हाताळला गेलाय. आणि म्हणजेच अगदी जर विचार केला तर या चेंडूवरती जवळजवळ आतापर्यंत 4 धावा आल्यात आणि तो चेंडू हाताळायचा बाकी आहे. हा फायदा नक्कीच होईल. यस जर विचार केला ना तर माज खान, तर टीम दादूच्या पाड्या संघाने या अतिरिक्त धावा खूप जास्त दिलात, कारण की ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजनमध्ये 2 वेळा फंबलिंग झाली, तिथे चौकार म्हणजे 8 धावा त्या एक्स्ट्रा आणि इथे 4 धावा, म्हणजे 29 मध्ये जर बघितलं गेलं तर जवळजवळ 12 धावा एक्स्ट्रा दिले गेल्या आहेत. म्हणजेच याचा फायदा नक्की समोरच्या संघाला होईल. या चुका कुठेतरी थांबवाव्या लागतील. या चुकांवरती परतफेड करावी लागेल. हा चेंडू असेल फ्री हिटचा. गोलंदाज पुन्हा एकदा जतीन फ्री हिटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला जयेश. यावेळेस उडवलाय, निघून जाईल चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा रेषे बाहेर. षटकार. स्ट्रायकर इज बॅक. थँक्यू डिझाय. खरी तरी पालेराव यांची दहशत आहे. जेव्हा जेव्हा नाव घेतलंय तेव्हा तेव्हा मात्र षटकार चौकार इथे मात्र बघायला मिळाले. नावातच दम आहे. सागरजी पालेराव, ओटी कॉम्बॉक्स. धन्यवाद तेजस. जर बघितलं गेलं ना एका गोष्टीकडे तर क्रिकेटची खऱ्या अर्थाने ही जादू आहे. एक क्षण असं वाटत होतं की टीम पारेवली संघ ढासळतो की काय, पण स्कोरबोर्डकडे आता लक्ष दिला तर एक चांगला स्कोर उभा राहिलाय. 35 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके बसले तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. यस आता मात्र शेजारी वाढलेत. यस फलंदाजाचे नातेवाईक वाढलेत बाजूला आणि इथे मात्र फटका फसलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. बीट केलं गेलंय, फसवलं गेलंय. म्हणजेच अखेर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 ही धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. खूप जास्त शफळ केलं होतं. चेंडू मात्र त्या फलंदाजाला चकवा देऊन निघून गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील चेंडू आला. यस गोलंदाज 5वा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. दरम्यान डीजे प्रतीककडनं या मॅचसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची एज घेतलीये. रन आउटची देखील संधी आणि पंचांचा इशारा. फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. तर बघा बघता बघता 2 चेंडू मात्र निघून गेले आणि त्या 2 चेंडूवरती मात्र कुठच्याही प्रकारची धाव नाही. ही रणनीती कुठेतरी करायला पाहिजे होती, कारण की जर बघितलं गेलं तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्या फलकावरती होती आणि मी म्हणेन की येणाऱ्या 3 चेंडूवरती डबल सिंगलचा जरी विचार केला असता 40 पर्यंत संघ जाऊन पोहोचला असता. पण स्ट्रॅटेजी चुकती आहे. कुठेतरी मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये फटके दोन्ही फसले आणि तिथे मात्र 2 चेंडूवरती 0 धावसंख्या आले. एक शेवटचा अंतिम चेंडू लोवर फुल टॉस. इथे लॉगऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र कन्वर्ट केला. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कचऱ्याची घंटी नक्कीच असेल आणि इथे 2 धावा कंप्लीट. पंच धावा कळवा किती आहे? पंच धावा कळवा किती असतील? 3 धावा. ओके. आपण रिप्ले मध्ये बघू शकता. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचल्या गेल्यात ते 38 या आकड्यावरती. 39 धावांचं हे आव्हान असेल. दरम्यान आदरणीय माननीय श्रीयुत
मुकेशजी बांगरे साहेब ग्रामपंचायत सदस्य कव्वाड यांचा शाही सन्मानामध्ये सत्कार केला जातोय आणि मी विनंती करेन आयोजकांना की मुकेश दादांचं शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. अगदी जर बघितलं गेलं तर इथे फळकावरती धावा जोडल्या गेल्या 38 आणि 39 धावांचा आव्हान दिलंय. ज्या प्रकारे मॅच सुरुवात केली जाईल इस मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल आमचे मित्र यस नक्कीच साई पाटील सर. थँक्यू दिजे. तदनंतर आणखी एक आपण शाही सन्मान करूयात. मी आयोजकांना विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून आजचा आपल्याला आवाज पाहायला मिळाला एस साई पाटील यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी आयोजकांना विनंती करेन एस साई पाटील यांचा देखील शाही सन्मान करायचा आहे. एस अगदी जवळजवळ रायगड तुर्भे इथून प्रवास करत आज इथपर्यंत पोहोचले आपल्या ह्या टुर्नामेंटसाठी. नक्कीच जी अगदी जर बघितलं गेलं तर त्यांना दिलेला एक शब्द आणि त्या शब्दापोटी इथपर्यंत लांबपर्यंत पोहोचले. विनंती करेन त्यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा आहे. धन्यवाद. तर मी विनंती करतोय यस मायक्रोफोनवरती साई पाटील यस आजच्या शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि सेकंड इनिंगचा कॉमेंट्री करण्यासाठी आपल्याला विनंती करतो मायक्रोफोनवरती. थँक्यू तेजसजी धोपे आणि मोनिश पाटील ज्यांचा आवाज पूर्ण दिवसभर ऐकला आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील मायक्रोफोनवरती ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि समालोचनाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम सातत्यानं ह्या विभागामध्ये ते करतायत आणि त्यांचं निश्चित मनापासून मी कौतुक करेन आणि आज तुर्तास ते रजा घेत आहेत. पुढे या मॅचच्या दिशेनं आजच्या दिवसातील अंतिम लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. गावदेवी पारिवली आणि आई गावदेवी दादूचा पाडा संघ पहिल्या चेंडूवरती प्रहार तर केलाय. इनफिल्डला भेदत असताना चेंडू निघून जातो तो वाईड लॉंग ऑफला डीपमध्ये चेंडू जाईल आणि फील्ड करून फेकी केला जाईल. तोपर्यंत 2 धावा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये हरेश आणि किरण अशी सलामी जोडी. स्ट्रायकिंग एंडला हरेश होता. 2 धावेनं सुरुवात केली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन ज्याच्याकडनं सातत्यानं आपण पाहिले तो राकेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अंतिम सत्र आहे आजच्या दिवसातील आणि लक्ष आहे 39 धावसंख्येचं. 2 दिग्गज संघ खऱ्या अर्थानं ज्या 2 संघांनी आज पूर्ण दिवसभर खूप चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवले ते 2 संघ अंतिम टप्प्यामध्ये एकमेकांसमोर उभे टाकले. तर फटका तर चांगला आहे. अगदी एलिमिनेशन जर प्राप्त केलंय मात्र जे क्षेत्र निवडलं होतं त्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत चौकार येतोय तो फलंदाज हरेशकडनं. 39चं लक्ष अवघ्या 24 चेंडूमध्ये गाठायचं आहे आणि सुरुवात तर दमदार पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये धावा एकवटल्यात हरेशनं 6 धावा. पॉवर सर्कल आणि या पॉवर सर्कलमध्ये जर सुरुवात दमदार केली तर पुढील प्रवास हा सुखकर ठरू शकतो आपल्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातनं ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे ती म्हणजेच टीम दादूचा पाडाची. आणखी विचार केला तर ह्या अगोदर त्यांनी जे सामने जिंकलेत तर त्यामध्ये खूप मार्गस्थ कामगिरी त्यांनी केली आहे आणि ह्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी चांगली झाली आहे आणि फलंदाजीमध्ये देखील सुरुवात चांगली आहे. बॅकफुटला जाऊन अगदी सुरेख फटका इनसाइड आउट पाहायला मिळालं आणि जो घेरा सजवला होता 38 सर्कलचा क्षेत्ररक्षण देखील सजवलं होतं त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू जाईल सीमा पार. चौकार येतो. सलगचा हा दुसरा चौकार
आणि या चौकारच्या मदतीनं सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात आपल्याला पाहायला मिळते 10 धावा धावपळकावरती. थँक्यू डीजे. तर राकेश पाटील आणि महेंद्रजी चौगुळे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी ह्या गोलंदाजाला पारितोषिक आहे ते म्हणजेच 5,000 रुपयाचं, 500 रुपयाचं पारितोषिक, माफ करा. तर रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर गोलंदाजाला सुवर्ण संधी निश्चित आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित आता जर आपण विचार केला तर आता 2च चेंडू शेष आहेत. तर 2 चेंडूवरती हॅट्रिक मात्र संपन्न होणार नाही. सुरुवातीला संधी होती मात्र फलंदाजी दमदार झाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजेच 11 धावा. 39-24 चेंडूत बनवायच्या होत्या, 11 धावपलकावरती तर एकवटल्या गेल्या आहेत. थोडीशी टीम मेटिंग आपल्याला पाहायला मिळतो, काहीसा कानमंत्र या ठिकाणी दिला जातोय गोलंदाजाला, जेणेकरून इथे मात्र ब्रेक थ्रू खूप महत्त्वाचा आहे. अंतिम टप्प्यामध्ये इथनं जिंकणारा संघ बक्षिसाचा दावेदार होणार आहे. म्हणजे अभि नाही तो कभी नाही, इथे करावं लागेल. किमान एका ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी इथे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जे काही करायचं आहे ते ह्या मॅचमध्ये करून दाखवावं लागेल ह्या दोन्ही टीमला. दोन्ही टीमच्या संघनायकांचं आणि त्यांच्या पाठीराख्यांचं तिरकं लक्ष आहे या व्यासपीठासमोर ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय. अगदी एफर्ट लावला जातो गोलंदाजाकडनं आणि ते करत असताना स्वतःचा बॉडी बॅलन्स बिघडला, थोडेसे स्किट झाले होते, मात्र सांभाळला स्वतःला. कारण की ही स्पर्धा अंतिम स्पर्धा नाही आहे. ह्यानंतर देखील क्रिकेटच्या अनेक स्पर्धा आपल्याला खेळायच्या आहेत. ते पाहता म्हणेन कोणत्याही प्रकारची दुखापत होईल अशा प्रकारे आपण जास्त ताकद लावू नका. आणि ते डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील आता अंतिम चेंडू असेल. 11 धावा धावपळकावर. दरम्यान बॅटची कडा, चेंडू आलाय शॉट थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक देखील आहे त्या ठिकाणी, चेंडूला रोखलं जाईल. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतो. एका षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या पाठलाग करत असताना टीम आई गावदेवी दादूचा पाडाची आपल्याला पाहायला मिळते. ती बिनबाद 11 अशी सुरेख सुरुवात मानता येईल. कारण की त्यांना धावा बनवायच्या होत्या तर तब्बल जर आपण पाहिलं तर 10च्या आसपास त्यांना धावा बनवायच्या होत्या आणि 11 त्यांनी पहिल्या षटकात तर नोंदवल्यात. इथनं आता आवश्यकतेचा जर विचार केला तर 28 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू शेष आहेत ते 18 चेंडू. म्हणजे प्रति षटकामागे 9.33च्या सरासरीनं विजयासाठी धावपळकावरती धावा एकवटाव्या लागतील. टीम मीटिंग भरवली गेली आहे की दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज या ठिकाणी मात्र वापरावा जेणेकरून इथे मात्र विकेट प्राप्त केल्या जातील. तर यश या बाजूनं गेलंय संघनायक. यशनं ह्या अगोदर देखील दुसरं षटक फेकलं, आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी प्रत्येक मॅचमध्ये केले. तर ह्या मॅचमध्ये देखील त्याच्याकडनं अपेक्षा असेल. तर ज्या स्पीडनं सामना सुरू आहे तो रिदम कायम राखायचा आहे. मी विनंती करेन पारिवली टीमला की आपण सहकार्य करा. आज मात्र जमेची बाब आमच्या आयोजनकर्त्यांसाठी की खूप लवकर सामने सुरू झाले होते आणि खूप लवकरात लवकर या ठिकाणी सांगता देखील आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अशाच प्रकारे जर अगदी दिवस उजेडी जर सामने संपन्न झाले तर ते एक चांगली बाब असू शकते स्पर्धेसाठी. एक उंची गाठणारी स्पर्धा आपण पाहतोय. कृष्णा 11 कवाड आयोजित कृष्णा स्मृती चषक 2022 हे पर्व आपण अनुभवतोय. आणि या पर्वामध्ये अतिशय चांगलं आयोजन नियोजन ह्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपण पाहतोय. खास करून आमचे कुणालजी लसने असतील, विनीत भुईर असतील, सचिनजी गुरव असतील, कुणाल घरत असतील, त्यांचे सर्व सहकारी मित्र, पूर्ण टीम आणि पूर्ण कमिटी आणि ज्या सर्वांचं सहकार्य लागलं आहे, मान्यवरांचं असेल, ग्रामस्थांचं असेल, त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. दरम्यान हा चेंडू ब्लॉकहॉलला चेंडू फेकला होता. यश आल्या आल्या आपली ताकद मैदानावरती दाखवतोय. म्हणजे अजूनही सामना संपला नाही हे मात्र दाखवून दिलं त्याने पहिल्या चेंडूवरती. काय भेदक चेंडू होता. आणि क्रिकेटमध्ये आधी यॉर्कर लेनचा जर चेंडू आपण पाहिलं तर सातत्यानं एक चांगला चेंडू संबोधला जातो. त्या चेंडूला फलंदाजासमोर फक्त पर्याय असतो सन्मान देण्याचा आणि तो पर्याय निवडला होता फलंदाजानं. दूरवरनं हा चेंडू खेचून आणलाय. अगदी स्टेट ऑन दी ग्राउंड 2 क्षेत्ररक्षक आहेत चेंडू मागे, मात्र धावा रोखू शकणार नाही. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त होतील. आणि या 2 धावेच्या मदतीनं वैयक्तिक जर आपण हरीशचा विचार केला तर जेवढे चेंडू फेस केलेत ते वैयक्तिक हरीशनं फेस केलेत. 2 चेंडू बीट झाला होता किरण. अंतिम जर विचार केला मागील षटकाचा तर अंतिम जे 2 चेंडू त्याने फेस केले होते तो बीट झाला होता. म्हणजे एका बाजूला हरीशकडनं ज्या काही धावा आहेत त्या मात्र धावपलकावरती आलेल्या आहेत. बॅटची काढारी फलंदाज बाद ज्या ब्रेक थ्रूसाठी आणलं होतं मी म्हणेन यशला
आणि यशस्वी गोलंदाजी यशकडनं, कारण की ह्या अगोदर देखील त्याने ही किमया केली होती मागील मॅचमध्ये. या मॅचमध्ये देखील तशीच किमया, चेंज ऑफ द पेस असा चेंडू त्यांना हाताळला आणि त्यावरती मात्र बाद झालाय तो म्हणजेच फलंदाज हरेश. पहिला धक्का तो म्हणजेच पाठलाग करत असताना आई गावदेवी दादूचा पाडा ह्या टीमला. थँक्यू डीजे 13 या आकड्यावरती मात्र हा पहिला धक्का आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदेश मैदानात दाखल झालाय. आदेशमध्ये देखील दमखम आहे. ह्या अगोदर देखील खूप चांगली कामगिरी केली आदेशनं देखील. आणखी विचार केला तर 13 धावा, पहिल्या षटकात 11 होत्या आणि 2 धावा आल्यात त्या षटकात. निश्चित लक्ष असायला हवं. मात्र आमचा साथी गुणसंख्यालेखक सातत्यानं अतिशय चांगलं कार्य करतोय सकाळपासनं. पायचीची अपील आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आल्या मात्र परतावं लागते ते आदेशला. हे अगोदर कॉटबियांच्या माध्यमातून फलंदाज परतला होता तो म्हणजेच हरीश, आणि आदेश आल्या पायचीच्या स्वरूपात मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतो. जड पावलांनी मैदान सोडतोय, कारण की ह्या मॅचमध्ये मात्र ट्विस्ट पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 11 आल्यानंतर असं वाटलं होतं की ह्या मॅचमध्ये लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या मूडमध्ये आहे तो म्हणजे दादूचा पाडा संघ. मात्र त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला तो टीम पारिवलीकडनं गोलंदाज यशच्या माध्यमातून. डीजे टीम युनिटी आणि टीम स्पिरिट आपण पाहू शकता तो म्हणजेच एका बाजूला गावदेवी पारिवलीकडनं, कारण की विकेट प्राप्त केल्यानंतर जोश आपल्याला पाहायला मिळतो. ह्या टीममध्ये स्फूर्ती संचारली गेली आहे आणि हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं पाहायला मिळतं एखादी जर पार्टनरशिप बिल्ड झाली तर जो क्षेत्ररक्षण करणारा संघ असतो त्यांचे शोल्डर डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि तर जर एखादा विकेट किंवा सलग जर 2 विकेट 3 विकेट आले तर मात्र त्यांच्यामध्ये ऊर्जा संचारते, चार्जअप होतो तो संघ. आणि ते चित्र मैदानामध्ये सुरुवातीला 11 धावा गेल्यानंतर थोडंसं चिंतेचं वातावरण ह्या संघाच्या बाजूनं पाहायला मिळत होतं. मात्र त्यानंतर यशनं सलग 2 चेंडूंवरती 2 सफलता प्राप्त केल्यानंतर मात्र हा संघ आता थोडासा चार्ज झालाय आणि ह्या मॅचमध्ये मात्र त्यांच्याकडनं कडवा प्रतिकार पाहायला मिळतोय तो म्हणजेच दादूचा पाडा ह्या टीमच्या अगेन्स्ट. धावसंख्या 13 धावा. आता आवश्यकता असेल, चेंडू शेष आहेत ते 14 आणि आवश्यकता आहे 26 धावसंख्येची. पारिवली संघ जर क्वालिफाय झाली तर मॅक्स भाई यांच्याकडनं पार्टी असेल उद्याच्या दिवसामध्ये. सुरेख चेंडू अपील तर केलाय आणि आता मात्र तर पारिवली संघ आपण पंचांवरती जास्त दडपण आणू नका आणि योग्य तो डिसिजन पंचांकडनं सातत्यानं आपल्यापर्यंत आलाय. तर पंचांचा जो काही निर्णय असेल तो आपण मान्य करायचा आहे. या सातत्यानं जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला लाईव्हला हे क्रिकेट चालू आहे. तर क्रिकेटिंग टीम स्पिरिट दाखवणं खूप
धून ऐकल्यानंतर सातत्यानं आठवण होते ती म्हणजेच IPLची, इंडियन प्रीमियर लीगची. कारण की बहुचर्चित ही लीग आहे. कारण की सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर अनेक देशामध्ये लीग होत आहेत, मात्र सर्वाधिक चर्चेत असणारी लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, ज्या लीगमध्ये पैसा देखील आहे आणि ज्या लीगमध्ये मी म्हणेन कीर्ती देखील आहे. दरम्यान चेंडूचा विचार केला तर अतिरिक्त बाहेर निघणारा चेंडू पंचांनी स्वर घोषित केलाय. 2 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज ज्यानं षटकार ठोकलाय दीपेश आणि त्याच्या साथीला प्रदीप 5व्या क्रमांकावरती. टॉप ऑर्डर जी आघाडीला आली होती 3 फलंदाज ते बाद झालेत. आता मात्र दीपेश आणि प्रदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मिडल ऑर्डरची ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना जयेश. समीकरणाचा जर विचार केला तर 12 मध्ये 20 होतं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर मात्र 11 मध्ये 20 आणि आता एक स्क्वेअर चेंडू. आता 19ची आवश्यकता. फुल केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फ्लाय स्ट्रोक, चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. डीजे डीजे तर सन्माननीय प्रदीपजी हरणे यांचं शुभ आगमन होत आहे. मालिकावीर आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन हे जे पुरस्कार आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पुरस्कृत गेले आहेत ते सन्माननीय प्रदीपजी हरणे यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. मी विनंती करेन की या आपण व्यासपीठावरती येऊन विराजित व्हायचं आहे. त्या सर्वांनी खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय त्या सर्वांची उपस्थिती देखील आपण पाहतोय आणि मी हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि आभार देखील व्यक्त करतो आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं. अतिशय चांगली अगदी रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी कोणता संघ जिंकेल हे सांगणं मात्र कठीण झालंय मैदानात आपण. दरम्यान हा चेंडू प्रहार तर केला ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतील. थोडंसं फंबल झालेत. एक धाव एकवटली. दुसरीचा प्रयत्न केला जात होता मात्र अंतिम टप्प्यामध्ये नकार पाहायला मिळेल. एक धाव आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा. आवश्यकता आता 12 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील चेंडू समाप्त झालेत ते 3 म्हणजे 9 चेंडू आणि 12 धावा. षटकारानं सामना थोडासा खुला झाला होता. 9 बॉल आणि 12 धावा. अजूनही बंद लिफाफा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. येणारे चेंडू जर अगदी चांगले फेकले तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार आपल्याला पाहायला मिळू शकतो तो टीम पारिवलीचा. मात्र एका बाजूला शिकंजा कसण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो दादूचा पाडा टीमचा. आणखी बॅटिंग लाईनअप अतिशय चांगला आहे या टीमचा आणि ते दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान ऑनसाईडला फुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. काय मॅच आहे. बरेचसे अप अँड डाऊन्स या सामन्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. अगदी प्रेक्षक वर्ग देखील जागच्या जागी उभा आहे. याचं कारण की मॅच कोणाच्या बाजूने झुकेल याचा अनुमान लावणं मात्र कठीण झालंय. कारण की 9-12चं समीकरण आता मात्र 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू महत्वाचे असतील. ह्या 2 चेंडूवरती जर एखादा प्रहार आला तर मात्र अंतिम टप्प्यामध्ये हे आव्हान थोडंसं सोपं बनू शकतं ते दादूचा पाडा टीमसाठी. 8 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. प्रहार तर केलाय. चेंडूमध्ये उंची आहे, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार. षटकार आणि विजयाच्या समीप आणणारा हा षटकार पाहायला मिळतोय तो म्हणजेच फलंदाज दीपेश कडनं, दीपेशच्या प्रदीप कडनं हा षटकार. कारण की ह्या अगोदर दीपेशनं षटकार ठोकले होते, आता मात्र प्रदीप षटकार ठोकतोय. म्हणजे दोन्ही बाजूनं आता अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोघांकडनं जर अटॅक झाला तर प्रतिस्पर्धी टीमला मात्र खऱ्या अर्थानं परीक्षेला सामोरं जावं लागू शकतं. आता लक्ष मात्र सोपं झालं. आता आवश्यकता फक्त 6 धावसंख्येची आणि चेंडू शेष आहेत 7 चेंडू. 7 बॉल 6 धावा. पुन्हा एकदा प्रहार तर केलाय. फटका फसलाय की पार आणि अगदी यावेळेस मात्र सीमा पार आणि विजयी षटकार येतोय तो म्हणजेच फलंदाज प्रदीप कडनं आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आई गावदेवी दादूचा पाडा आहे टीमचा. आणि टीम मात्र क्वालिफाय करत असताना सुपर 3 मध्ये दाखल झाले. दादूचा पाडा संघ वेल प्लेट. दादूचा पाडा संघ खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक. खूप चांगला संघर्ष आज पूर्ण दिवसभर गावदेवी पारिवलीचा देखील राहिला तर हार्ड लक. मात्र इथून पुढील वाटचालीसाठी आमच्या पूर्ण आयोजनकर्त्यांच्या वतीनं आणि कॉम्बॉक्स करणं देखील आपल्याला शुभेच्छा. मात्र ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी गुणसंख्या लेखक माहिती देतील ज्यांनी पूर्ण दिवसभर कुणाल आमचे होते ज्यांनी पूर्ण दिवसभर अतिशय चांगलं गुणसंख्या लेखनाचं कार्य केलं. त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करेन आणि त्यांच्याकडनं माहिती येईल की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे टेक्निशियन मेंबर देखील या ठिकाणी टॅली करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कारण की अगदी जर आपण विचार केला तर सर्वांची कामगिरी चांगली होती. तर प्रदीप ज्यानं वैयक्तिक जर विचार केला तर 2 षटकार ठोकलेत. सामना फिनिश.